बिग बॉस मराठी सीझन 5 मधील उमेदवार जान्हवी किल्लेकर यांच्या पतीने केली इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर. त्या पोस्टमध्ये असे लिहिले होते की जान्हवीने जे शब्द वापरले ते चुकीचे होते. एखाद्याच्या करिअरबद्दल बोलणं योग्य नाही. पण जेव्हा हे घडलं तेव्हाचे क्षण तसे असल्यामुळे ते रागाच्या प्रवाहात बोलून गेले. याचा अर्थ असा नाही ती बरोबर आहे, ती नक्कीच चुकीचे आहे. बिग बॉसचं घर साधंही नाही आणि तिथे आलेली लोक पॉझिटिव्ह असतील असंही नाही. आणि प्रत्येक जण निगेटिव्ह आहे असंही नाही. तेथे गेल्यानंतर लोक बदलतात, त्यांची वागण्याची पद्धत बदलते. यशाची त्यांच्या पर्सनल आयुष्याशी काहीही घेणं देणं नाही. लोकांनी उगाच अर्थाचा अनर्थ करून घेऊ नये. जान्हवी रागात बोलते म्हणून ती चुकीची, बाकीचे सदस्य बोलतात ते सगळं बरोबर. जेव्हा धनंजय बोलतो वर्षताईंबद्दल, मी ह्या बाईचा एक दिवस पान उतारा करीन. अंकिता बोलते हिच्यामध्येच खूप खोडी आहेत, अशी सासू मला नको. तेव्हा पंढरीनाथ बोलतात कॅमेरा आपल्याकडे आहे, नका बोलू. तेव्हा तेव्हा कुठे गेलेले आदर्श? तेव्हा वर्षताई सिनियर नव्हत्या म्हणजे. जर जान्हवी बोलली तेव्हा आदर्श चुकीचे शब्द लोकांना दिसले, पण पण तिने नंतर वर्षताईंची माफी मागून त्यांची ते सेवा करते ते फुटेजसाठी असतात, असं लोकांचं मत आहे. जरा नीट बघा 24 तासांच्या प्रवासात काय काय घडलं. आपल्याला याची माहिती नसेल, ती 1 तासात आपल्यापर्यंत पुरवली जाते. बिग बॉसचा खेळ चालू असताना कोण काय करतं, कसं उत्तर देतं आणि का देतं याचा पण विचार करा. बस बोलायला खूप आहे, पण जास्त बोलणं मला योग्य वाटत नाही. कारण लोक आता माझ्या विषयाला आगीसारखं पसरवतील आणि काहीतरी चुका काढतील आणि जे आम्हाला समजतील त्यांना धन्यवाद देतो. मी जान्हवीसाठी एवढंच म्हणेल, तू थोडंसं रागावर कंट्रोल कर आणि हळूहळू पुढे जा. आम्ही आहोत तुझ्या सपोर्टसाठी.